मित्रांनो, हा जो डायग्राम आहे त्यात जो स्टार आहे तो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची एलवी आहे आणि बाकीचे जे मोठ्या लाईनी आहेत ते फेस टू फेस व्होल्टेजेस आहेत. आता पहिले डायग्राम पहा. हा जो अति टॉपचा आहे हा आहे बी फेस. नाही, तो आहे हा अति टॉपचा आहे तो आहे ए फेस. हा आहे बी फेस आणि हा आहे सी फेस. समजा या बी फेजवरती फॉल्ट झाला. बी फेज म्हणजे फॉल्ट झाला. तर या कंडिशनमध्ये काय होईल की हा जो स्टार आहे त्याच्या तिन्ही लाईनी अनइक्वल झाल्या म्हणजे न्यूट्रल शिफ्ट झाला. तर या कंडिशनमध्ये काय झालं की बी फेजवर झालेल्या फॉल्टमुळे हा जो ए आणि बी फेज आहे यांचं व्होल्टेज कधी कधी फेज व्होल्टेजच्या इक्वल होऊ शकते किंवा वर जाऊ शकते अकॉर्डिंग टू द शिफ्टिंग ऑफ द न्यूट्रल. अशी ही गोष्ट आहे ड्यू टू न्यूट्रल शिफ्टिंग. आणि ही गोष्ट मी माझ्या पुस्तकात डिटेल समजावून सांगितलेली आहे. पुस्तकाचं नाव सबस्टेशन अर्थिंग, मार्शल रामदास खंडागळे.